गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा आहे दुसरा दिवस नांदेडमधला आणि आज आपण जात आहोत माहूरगडसाठी. त्याच्यासाठी आपण 4:45 वाजता उठलो आणि इथे आता डेपोला आलो. ओके, त्या डेपोमधून 5 वाजल्यापासून अर्ध्या तासांनी 8 वाजेपर्यंत अशा माहूरगडसाठी बसेस आहेत. आता आपण पकडून माहूरगडला जाऊया. मित्रांनो, बस आहे 5ची, 5:30ला आता चालू करतायत. असू दे, एकदम बस खचाखच भरलेली आहे. तर आता आपण जाऊया. सीट मिळाली हे महत्त्वाचं आहे. चल, काय मॅडम काय घेतलंय? दालवडा घेतलाय आणि ह्या कढीमध्ये असं डुबवायचं आणि हे असं खायचं. ते ठीक आहे, पण टेस्ट कशी आहे ते सांग. कढीची कढी कसली आहे? कढी दह्याची आहे. दह्याची कढी आहे? मी टेस्ट करून बघू. चला मित्रांनो, कढी टेस्ट करून बघतो. आम्ही नुसता दालवडा घेतलेला, तर तो म्हणतो कढीबरोबर खाऊन बघा कसं आहे. ठीक आहे. आणि हा दालवडा असा सोसो आहे, एवढं काय असं हे नाही आहे. इथे एक हॉटेल आहे, ही ST आहे इथे लागलेली आणि इथे थांबवली. भरपूर आयटम आहे तिथे, एकदम भट्टी चालू आहे. खायला इच्छा नाही. दालवडा हे कसले भजे, कसले नुसते तसे आहेत काय? बेसनाचे भजे, फक्त बेसन, बेसन, कांदा, पालक असं मिक्स करून. लसूण टाकून. ओके ओके ओके, थँक्यू. बस थांबली होती म्हणून थोडाफार नाश्ता पाणी केला. आता 15 किलोमीटर आहे, माहूरला पोचू आपण. मित्रांनो, हे माहूर बस स्थानक आहे आणि आता आपण जाणार वरती छत्रपती रेणुकादेवीच्या मंदिराच्या इथे. गाडी डायरेक्ट वर जाते. आम्ही पण इथेच उतरत होतो, गाडी अजून पुढे जाईल. तर आपल्याला वरती जायचं आहे, इथे उतरायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, सकाळी 5:30ला केलेला चालू प्रवास आता हा माहूरगड खाली आहे, जे स्थानक आहे ते. आणि आपण आता आलो आहोत इथे रेणुका माता मंदिरचं. इथे मंदिर आहे. आता ऑलमोस्ट वाजले आहेत 9, म्हणजे 3-3.5 तास पकडून चला, एवढा वेळ लागतो आपल्याला इथे पोचायला. आता आपण थेट मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग आजूबाजूचा परिसर बघूया. ओके, चला. मित्रांनो, मेन गेटपर्यंतच गाडी येते. तिथून तुम्हाला थोडंसं चालल्यानंतर ह्या अशा पायऱ्या चालू होतात आणि आपल्याला तर असं वरती जायचं आहे. जास्त वरती नाही, डायरेक्ट वरती गाडी आलेली आहे, चिंता नाही. चला. हे संस्थानाचं चप्पल स्टँड आहे. तिथे तुम्ही पायऱ्या चालू व्हायच्या आधी तिथे तुम्ही चप्पल काढून ठेवू शकता. बाजार असा फुललेला आहे इथे. देवीला लागणारे सगळ्या वस्तू इथे, तुम्हाला सुवेनियर्स पाहिजे असतील ते हे सगळं अवेलेबल आहे. हा कसा आहे मुखवटा? 5:30 पूर्ण वस्त्र नाही, पण तो हे पितळेचा आहे कसला आहे? प्लास्टिक आहे. क्वालिफायर. जास्त काही उंच नाही आहे, जरा 100-150 पायऱ्या असतील आणि आपण थेट अशी वरती पोचतो. भली मोठी लाईन आहे इथे. मंदिर तिकडेच आहे. हां, 1.5-2 तास आरामात जाणार. मित्रांनो, रेणुका मातेला इथे असा हा विडा प्रसाद म्हणजे दिला जातो आणि इथे असा कुटून घेतला जातो आणि तो देवीला दिला जातो आणि त्याचा प्रसाद म्हणून आपल्याला परत मिळतो. मित्रांनो, मंदिराच्या दारामध्ये आता आपण पोचलो आहोत आणि आता लगेच आपलं दर्शन होणार आहे. तब्बल 1.5 तास झालेलं आहे वाट बघून आणि गर्दी तशीच वाढलेली आहे. चला आता मंदिरात जाऊ. जय. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. आता प्रसाद घेऊया आपण इथे. 315 आणि हिचे पण 315 ना. आपल्याला कॅश द्यायला लागते, कार्ड बीट घेता?
कॅश. ठीक आहे, हे घ्या. चला, हॅपी. हॅपी हॅपी. साड्या घेतल्यानंतर कोण हॅपी नसणार. चला तर मित्रांनो, इथे देवीच्या ज्या साड्या येतात त्या आपण इथे घेऊ शकता. वाजवी किमतीमध्ये तुम्ही इथून घेऊ शकता. सो दिस इज द केस. ओके, थँक्यू, धन्यवाद. मित्रांनो, 600 रुपयाच्या साड्या झाल्या आणि हे टॅक्सेस 15 म्हणजे 630 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, अजून एक मंदिर आहे भवानी मातेचं, ते पण आता बघून घेऊया आपण. छोटेखानी मंदिर आहे, एकदम सुबक अशी मूर्ती आहे. चल मित्रांनो, 2-2.5 तास लाईनमध्ये उभे राहिलो. त्याच्यानंतर मातेचं दर्शन झालं. अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे. चला तर मग आता गडाच्या आजूबाजूला जे काय आहे तिथे आपण आता फिरून घेऊया. देवीची आरती सुरू झालेली आहे. हे सुख आहे. स्वानंद साम्राज्य भोगावे समाधिस्थिती मित्रांनो, सुंदर असा हा परिसर आहे इकडचा. ह्या घाटातून आपण असं वर येतो फिरून फिरून असे. आणि समोर तुम्ही जर बघत असाल तर तो त्या बाजूला तुम्हाला माहूरगड दिसतोय, तो तिकडे आहे. चला आता आपण आरतीचा आनंद घेऊया इथे. गड ह्या बाजूने इथून सुरुवात होतोय. मला वाटतं गडाला जो बालेकिल्ला आहे तो इथून आहे, असा बाले दरवाजा. आणि जर तुम्ही बघाल तर हा संपूर्ण तटबंदी आहे तिथपर्यंत अशी. आणि ह्या गडाची खासियत मी सांगतोय, तो 60 डिग्रीचा स्लोप आहे. आणि तिकडे तुम्हाला इथून दिसणार नाही, पण मी बोट केलं त्या पॉईंटवरती आहे. आणि त्या 60 डिग्रीच्या स्लोपवरती तिथे भिंत बांधली गेलेली आहे. हे आजच्या घडीच्या कोणत्याही इंजिनिअरिंगला ते पॉसिबल नाही आहे. आणि असं काम महाराजांच्या काळामध्ये झालेलं आहे. तिथे खाली पण बघायचं सगळं तटबंदी दिसते अशी खालून वरती गेलेली. मित्रांनो, इथून हा रस्ता असा दत्त मंदिर आहे तिथे वरती, जिथपर्यंत जाता येतं आपल्याला. अनुसूया मातेचं मंदिर पण तिथे आहे. आता बघूया कसं जमतंय नाही जमतंय, सगळं वेळेवरती डिपेंड आहे. आणि इथे दत्तपादुका आहेत आणि परशुराम मंदिर इथे आहे खाली. चला तर आपण ना आरती घेऊया. आरती येते बाहेर. चला मित्रांनो, आता हे परशुराम मंदिराकडे आता खाली जायचा मार्ग आहे. इथून आता खाली जाऊया आपण. मित्रांनो, समोर एक मस्तपैकी तलाव दिसतोय आणि त्याच्या पुढे हे काहीतरी धरण किंवा असं धरणच आहे तिथे. आणि हे तलाव आहे इथे, हा किल्ल्याचा तलाव असणार खाली गावच्यासाठी. तिथून खाली जाऊया मित्रांनो. मंदिर इथे आहे, प्रसाद इथे चालू होतो, महाप्रसाद. तर आता आपण दर्शन घेऊया परशुरामाचं मंदिराचं आणि इथे प्रसाद घ्यायला जाऊया. अंधार आहे पण मंदिरामध्ये. मित्रांनो, देवीची आरती झाल्यानंतर आपण इथे महाप्रसाद घेऊ शकतो. आता इथे आपण महाप्रसादासाठी आलो आहोत. चला मित्रांनो, कुंड इथे आहे पण सुस्थितीत नाही. मला वाटतं हे लिकेज असावं. आणि हे मागच्या बाजूने असं हे मंदिर आहे आणि यांनी इथे अशी अरेंजमेंट केलेली आहे प्रसादासाठी. चला मित्रांनो, प्रसाद असा आहे. हा भात आहे आणि ही
हा भात आहे, इथे चपाती एकदम जाड आहे आणि ही बटाट्याचीच भाजी आहे. चला, आमटी तशी बटाट्याची भाजी. चला प्रसाद खाऊया आज. जय रेणुका माता की. मित्रांनो, रेणुका मातेचं दर्शन झालेलं आहे. त्याच्या पुढे समोर माहूरगड आहे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, त्याच्यामुळे आता आपण थेट चाललो आहोत दत्त शिखराकडे आणि अनुसूया मातेचं मंदिर आहे हे आता आपण बघून घेऊया. तर चला पुढचा प्रवास आपण आता चालू करू.